आपल्यासोबत बोलण्यासाठी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे सर टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर सर आज रोह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य पुतळ्याचं अनावरण होत आहे। राज्यातील सर्वात उंच पुतळा असं म्हटलं जात आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे, गटाचा नाही। निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलेल्या पक्षाचा मी प्रदेशाध्यक्ष आहे एक भाग। आज आम्हाला सर्वांनाच अतिशय अभिमान वाटतो आहे। युगप्रवर्तक युगपुरुष हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती सर्वात उंच अशा पुतळ्याचं लोकार्पण आज माझ्या रोह्याच्या धायवीर नगरीमध्ये या ठिकाणी होत आहे। रायगडच्या पायथ्याशी आम्ही सर्वजण जन्माला आलो, हे आमचं नक्कीच भाग्य त्या ठिकाणी आहे। अशा वेळेला छत्रपती शिवराय आपल्या राज्याचे नव्हे तर देशाचे मानबिंदू आहेत, त्यामुळे त्यांचं शिवसृष्टी या परिसरामध्ये होणं आम्ही शिवप्रेमी नागरिक म्हणून आमचं भाग्य समजतो। सर जागा वाटपाचा काही फॉर्म्युला ठरला आहे का? सध्या विधानसभेचे जे वारे ते वाहू लागले आहेत। जागा वाटपाच्या संदर्भात आमची चर्चा खूप मोठ्या प्रमाणावरती पुढे गेलेली आहे। फार मोठ्या प्रमाणावरती जागांच्यावरती सहमती त्या ठिकाणी झालेली आहे। काही किरकोळ जागांच्या पुरता जी काही सहमती राहिलेली असेल ती 2-4 दिवसामध्ये करण्याचा आमच्या सर्वांचा मानस त्या ठिकाणी आहे। 288 जागा महायुती म्हणून आम्हाला सामोरं जायचं असल्यामुळे निवडून येण्याची क्षमता हा एक क्रायटेरिया आहेच, पक्षही आहेच, पण भारतीय जनता पक्ष महत्त्वाचा पक्ष आहे की ज्याच्या सर्वाधिक जास्ती जागा आहेत। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर आमचे घटक पक्ष सन्मानपूर्वक आमच्या जागा वाटपाचं काम अतिशय व्यवस्थितरित्या सुरू आहे। शिंदेगडचे जे नेते आहेत संजय गायकवाड यांचं असं म्हणणं आहे की भाजप जास्त जागा लढेल, मग आमची शिवसेना ही कमी जागा लढणार नाही। मला संजय गायकवाड काय बोललेत माहिती नाही आणि मला त्या विषयावरती काही प्रतिक्रिया द्यायची नाही। तर सध्या आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये चिमुकल्यांवरती अत्याचाराच्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे। आज सध्या पुण्यामध्ये देखील अशी घटना घडली आहे, कसं पाहता याकडे? हे अत्यंत विकृत मनोवृत्तीचं एक द्योतक आहे। या अतिशय विकृत मनोवृत्तीचा मी धिक्कार करतो आणि अशी विकृत मनोवृत्ती जागीच चेतण्यासाठी ताबडतोब पोलीस दलाच्याकडनं पावलं उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त करतो। सर भिडेंचं एक वादग्रस्त वक्तव्य पुन्हा समोर येत आहे। नवरात्री उत्सवात दांडियांमुळे बालगोट्ट लागलं असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, भिडेंचं वक्तव्य मी काय ऐकलेलं नाही, परंतु नवरात्री असो किंवा कुठलाही उत्सव असो, समानतेच्या वातावरणामध्ये महाराष्ट्राने जी काही प्रगती केलेली आहे, महिलांचा हक्क, महिलांचा सहभाग, सर्व क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्यापेक्षा खूप अधिक गतीने पुढे गेलेल्या आहेत। अशा वेळेला अशा पद्धतीचा भेदाभेद करणं अत्यंत अयोग्य आहे। सर आपण 2 दिवस ज्या हेलिकॉप्टरने प्रवास करत होता ते हेलिकॉप्टर कोसळलं आहे। हा दुर्दैवी घटना आहे। त्या हेलिकॉप्टरने मी प्रवास केला होता, पक्षासाठी त्या मी हेलिकॉप्टर बुक केलं होतं। आता दुर्दैवी अपघात झाला, 2 पायलट एक तंत्रज्ञांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। मी काल तिथून त्याच हेलिकॉप्टरने रायगडमध्ये प्रवास करणार होतो। मला असं वाटतं ज्या यंत्रणेने त्याचा तपास करायला पाहिजे तो सुरूही केला असेल आणि नेमकं कशामुळे ते घडलेलं आहे ते सुद्धा समजणं आवश्यक राहील। सर काही दिवसापूर्वी अमित शहांचा देखील मुंबईमध्ये दौरा होता, दादरमध्ये दौरा होता, त्यानंतर काही जागा वाटपाचा काही फॉर्म्युला काही समोर येतो आहे का? नाही, आमची चर्चा झाली काल अमितभाईंच्या जवळ। मी प्रफुल्लभाई, आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, आमची दीर्घ अशी चर्चा आदरणीय नेते अमितभाई शाह यांच्यासोबत झालेली आहे आणि म्हणूनच जागा वाटप आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। धन्यवाद। आपण पाहू शकतो की जागा वाटप हा अंतिम टप्प्यात आलेला अशी जी प्रतिक्रिया आहे ती सुनील तटकरे यांनी व्यक्त केलेली। कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह मी रवी खरात, टीव्ही 9 मराठी, रोहा, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।